आपण ना आज लोणचं बनवणार आहोत आणि लोणचं बनवण्यासाठी आपल्याला ना तेल गरम करून घ्यायचं आहे। हे जे तेल वापरणार आहोत ना ते गरम करून आपल्याला थंड करून ठेवायचं आहे आणि नंतरच आपल्याला ते आपल्या लोणच्यासाठी वापरायचं आहे। तर इथे ना मी हिंग घेतलाय आणि हिंग ना आपल्या रोजच्या वापरातला मी अजिबात घेतलेला नाहीये। सगळ्याच गोष्टी मी रोजच्या वापरातल्या घेतल्या नाहीत। इवन आपण जे मीठ वापरणार आहोत ना ते देखील आपल्या या बरणीतलं वापरायचं नाही, आपण वेगळं जे आपण ठेवतो त्यातलं वापरणार आहोत। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते। इथे थोडक्यात लसूण घेतलाय मी आणि त्याचबरोबर मेथीचे दाणे घेतलेले आहेत। जसे राईचे दाणे येतात किंवा राईचे डाळ येते तसे मेथीचे दाणे पण येतात, तर मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत। तेल थोडंसं हलकं गरम झालं की आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण छान असं थोडासा कुरकुरीत व्हायला दिसला की मग आपण याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकणार आहोत। याला एक छान उकळ आला की मग आपण याच्यामध्ये हिंग ऍड करणार आहोत। एक अर्धा छोटा चमचा आपण हिंग टाकणार आहोत। हिंगाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। म्हणजे लोणच्यामध्ये तुम्हाला लसूण नको हवी असेल तुम्ही त्याचं प्रमाण म्हणजे लसूण तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण लसणाने टेस्ट खूप छान येते आणि चवीला अगदी छान लागतं। जशी अशी लसूण पण मुरत जाईल ना सगळ्या मसाल्यामध्ये तर ती खूप छान आणि सुंदर टेस्ट देते। तर आपण आता तेल थंड करायला ठेवणार आहोत आणि आज मी जसं मी म्हणते म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी आज मंडईत गेली नव्हती, भाजी मंडईमध्ये, तर मी गेलेली स्टार बाजारमध्ये आणि तिथून तुम्हाला बघायला मिळतील बघा आज मी सगळ्या पेपर बॅगमध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आलेली आणि पेपर बॅगच तिथे असतात। पहिल्या तिथे पण प्लास्टिकच्या बॅग जास्त होत्या, आता या सगळ्या गोष्टींमध्ये पण त्यांनी पण खूप कमी केलंय म्हणजे प्लास्टिकचा वापर आणि सगळ्या पेपर बॅगच बऱ्यापैकी त्यांनी सगळ्या ठिकाणी ठेवलेल्या। तर आता मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते आणि किती किती आणलेलं तिथे तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दाखवलं मी काय काय घेतलं, पण मी किती किती घेतलं ते दाखवते। ॲपल घेतलेले, हे मला आय थिंक 120 रुपीजला काहीतरी मिळाले 2 ॲपल। त्याच्यानंतर काय आहे या पिशवीमध्ये, तर या पिशवीमध्ये आहे ॲपलच आहेत, पण हे ग्रीन ॲपल आहेत। हे पण अर्धा किलोला थोडेसे कमी आहेत, म्हणजे अर्धा किलो घेतले असते तर ते कट टू कट अर्धा किलो नसते बसले, जास्त झाले असते, म्हणून मी थोडेसे कमीच घेतले। आणि या सगळ्या पेपर बॅग मला यूज देखील होणार होत्या परत, म्हणून मी व्यवस्थितच त्याचं स्टिकिंग जे ते लावलेलं तिथे व्यवस्थित कापून घेते। आणि हे ना पेरूला वरती रॅप केलेले होते, तर हे ना मला कधीतरी माझ्या पार्सल बॉक्समध्ये रॅप करायला याचा उपयोग होतो, म्हणून मी ते वेगळे ठेवून घेतले। मी ते फेकणार नाही, यातली कुठलीच गोष्ट जी आपण पेपर बॅगमधल्या आणल्यात ना त्या कुठल्याच गोष्ट म्हणजे पेपर बॅग पण मी वापरणार आहे आणि हे जे पेरूला रॅप केलेलं होतं ना ते पण मी ठेवणार आहे। पेरू बघून ना मला सोलापूरची आठवण होते। गेल्या वर्षी आईने पाठवलेले, कोण एक येणारे होते व्यक्ती त्यांच्याबरोबर तिने सोलापूरवरनं पाठवलेले आणि पेरू म्हटलं की खूपच अगदी माझ्या तोंडाला पाणी सुटतं। जसं दही म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं तसं पेरू म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं। पण हे जिकडची गोष्ट तिकडची मिळाली ना तर ती खायला खूप मजा येते। म्हणजे जसं नाशिकचे वगैरे पेरू असतात ना ते देखील खूप छान लागतात चवीला, तसे आपल्याकडे इथे मिळतीलच असं आपण सांगू नाही शकत। तर त्याच्यानंतर अशाच छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या बघा, मी संत्री घेतली आणि मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण म्हटलेलं संत्र माझ्यासाठी मला आत्ता खाणं म्हणजे हे नाहीये, पण मी सचिनसाठी घेतली, त्याला आवडतात संत्री आणि आत्ता हा सीझनच आहे आणि विटॅमिन सी याच्यामध्ये खूप चांगल्या म्हणजे भरपूर प्रमाणात असतं, तर ऑरेंजेस नेहमी चांगले असतात खाल्लेले शरीरासाठी। तर हे मला असं वाटतं आणि मी थोडेसे ग्रीनिश घेतलेत, अगदी खूप एकदम पिकतील असे घेतले नाहीत। आणि जशी माझी सवय सगळ्या फळभाज्या किंवा भाज्या तुम्ही कुठलंही घ्याल ते छानपैकी नीट धुवून घ्यायचं। मी माझ्याकडे तिथे एक बास्केट घेतलं, त्या बास्केटमध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये मी थोडंसं किंचितसं मीठ देखील मी टाकून ठेवलेलं आणि मी त्याच्यामध्येच हे सगळं पाणी म्हणजे फळं सगळी ॲड केली आणि त्या पाण्यामधनं मी 2दा वॉश करूनही घेतली। कारण मला असं वाटत होतं ना ही जी संत्र्याची साल आहेत ना ती अशी तेल लावल्यासारखी कशी दिसत होती तशी वाटत होती मला, म्हणजे अगदी त्याला चकाकी येण्यासाठी तशी वाटत होती, म्हणून मी त्याला डबल वेळा धुवून घेतलं। वांग्याची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायची राहून गेलेली आणि आता ना ही जी लांबवाली रेग्युलर गाजर येतात ना ती यायला लागली आहेत आणि अशा वेळेस ना गाजरचा हलवा बनवून खाणं म्हणजे आता गुरुवार पण चालू झाले तर एखाद्या गुरुवारी तरी गाजराचा हलवा हा झालाच पाहिजे। तर मी काही त्याच्यासाठी आणले नाहीत, मला लोणचं करायचं आहे म्हणून मी गाजर घेतलेले आहेत, पण एखाद्या गुरुवारमध्ये हा गाजरचा हलवा तर होणारच होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच घरी हा होतो।
पेपर बॅग बघा कितीतरी झाल्यात आणि या सगळ्या यूज होतील ना, त्याचा आनंद अजून एक वेगळाच आहे काहीतरी. मक्याची जी मूठ आणलेली आहे ना, ती मी सर्वात शेवटी करणार आहे, कारण ती मी आता ते काहीच करणार नाही. माझी ना फळं बऱ्यापैकी झाली आहेत, म्हणजे सुकली पण आहेत. गेल्या वेळेस याच्या आधी पण मी जी बास्केट वापरत होती ना, त्याच्यामध्ये मी असंच मागे ना कलिंगड आणलं आणि त्या बास्केटमध्ये ठेवलं आणि ती बास्केट सगळी माझी तुटून गेली. म्हणजे मी थोडासा आळसपणा केला ते उचलून ठेवायला दुसरीकडे, आणि एकाच ह्याच्यात राहील म्हणून मी ते कलिंगड त्याच्यात ठेवलं आणि बास्केट माझी तुटून गेली. खूप चांगली बास्केट होती ती. आणि मग ही बास्केट मग मी डीमार्टमधनं घेतली, कारण ही सगळ्यांनाच माहिती असेल. तर सगळी फळं आता याच्यात ठेवते, फक्त कलिंगड वेगळं ठेवून घेते. भाज्या ज्या ज्या आणलेल्या आहेत मी त्या पण जिथे तिथे त्याच्या फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि सकाळच्या वेळेस मला बरं पडतं ना, सगळं धुतलेलं असेल ना की सकाळची जी काही 5-7 मिनटं जातात ना, ती देखील बऱ्यापैकी म्हणजे कमी आपला वेळ वाचतो. कारण शेवटी वेळ वाचला तरच आपण जास्तीचं काम करू शकतो. तर या ज्या बघा भाज्या ज्या मला लागणार आहेत म्हणजे लोणच्यासाठी, त्या मी एकत्र ठेवणार आहे. म्हणजे जसं गाजर आहे, लिंबू आहे, आवळा आहे, या वेगळ्या ठेवणार आहे. आणि माझे जे भाजी जी होती म्हणजे त्याच्यामध्ये मी फक्त वांगी घेतलेली ती भरून ठेवते. ॲक्च्युली मला व्हॉइस ओव्हर करताना ना थोडंसं आवाज ना माझा बसला जातो, म्हणजे मला स्वतःला बोलताना थोडासा त्रास होतोय. पण एवढा छान व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करू कसा नको असं झालेलं, म्हणून मी हा शेअर करते तुमच्याबरोबर. जरी जमत नसेल मला बोलायला तरी देखील. इथे व्हिनेगरची माझ्याकडे ना बॉटल संपलेली, तर सुरभीचं आहे, आय थिंक सुरभी का सुरुचीचं होती. आणि ही बॉटल आम्हाला 9 रुपीजला मिळाली. म्हणजे लिमिटेड तुम्ही शॉपिंग केली 1000ची 2000ची असं काहीतरी त्यांची ऑफर होती, त्याच्यावरती आम्हाला 9 रुपयाला ही बॉटल मिळाली. तर मी म्हटलं चला आपण एकदा ट्राय करून बघूया ही कॉफी, कारण कॉफी फक्त मीच पिते. सचिन तर काही जास्त कॉफी वगैरे पित नाही, मला लागते तर मी घेऊन जाईन. आणि बरेच महिने झाले ना, माझ्या मते दिवाळीत मी थोडासा चिवडा केलेला, त्याच्यानंतर मी काही चिवडा बनवला नाही आहे. तर हे जे मक्याचे होते ते आणि कुरमुरे असे 2 पॅकेट मी घेऊन आले. आणि हे पण मला तिथे ऑफरमध्येच मिळाले, आय थिंक 30 रुपये आणि 40 रुपये असे मिळाले, म्हणून मी ते 2 वेगवेगळे पॅकेट घेऊन आले. आणि ना खरंच ट्रेनमध्ये वगैरे ना संध्याकाळच्या वेळेस ते खायला ना खरंच खूप बरा पडतो हा खाऊ. अळूची पानं घेताना नेहमी देठ असा काळा बघून घ्यायचा, म्हणजे ना त्याला खाज खूप कमी असते. म्हणजे जेव्हा तुम्ही ते कापता किंवा त्याची वडी वगैरे बनवताना तेव्हा हाताला खाज बऱ्यापैकी येते आपली. तर असा देठ असेल ना तर हाताला खाज येत नाही. तर म्हणून मी नेहमी ना अशी काळीच बघून घेते. आणि ही जुडी ना मला 10 रुपयाला एक मिळाली. आणि सचिनने फोर्स केला म्हणून मी घेतली, नाही तर मला अळूवडी यावेळी म्हणजे या हफ्त्यामध्ये तर अजिबात बनवायची नव्हती. कारण ऑलरेडी आपली बनवून झालेली कोथिंबीर, पालक आणि मेथी अशी सगळी झालेली, आणि थोड्या दिवसातच आपला पालक पण तयार होईल. मग त्याची पण आपल्याला परत भजी किंवा वडी असं काहीतरी बनवायचंच आहे. त्याच्यानंतर हे पण मला सचिनने सांगितलं, तू घे, तुझा उपवास असतो, तुला काहीतरी सकाळचं खायला लागेल किंवा तू फ्राय कर आणि ऑफिसला घेऊन जाताना, म्हणून मी हे घेतलं. नाहीतर मी हे काही घेत नाही असं बाहेरचं जास्त करून. कधीतरी खावंसे वाटले तर मी केळ्याचे घरी बनवते किंवा मग वेफरचं पॅकेट मी घेते विकत, असं नाही आहे. पण असं जे रेडीमेड असतात ना ते आणायचे आणि मग फ्राय करायचे असं काही घेणं वगैरे जास्त होत नाही. आज ही गिरणारची रॉयल कप टी चहा आणली, कारण चहामध्ये मी खूप वेगवेगळे प्रकार ट्राय करत असते, कारण ते मी पिणार नसते, फक्त सचिनच चहा पिणार असतो. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चहा घेत असते. कारण मी कधी मग आणते त्यावेळेस मग कळतं म्हणजे कुठली चहा कशी लागते किंवा कुठल्या चहामध्ये कुठली टेस्ट नाही आहे असं वेगवेगळ्या, म्हणजे तर सचिनला कळतं त्या सगळ्या गोष्टी. नाही मग त्याचं असं असतं, नाही ही चहा चांगली नव्हती, तू गेल्या वेळेस आणलेली ती चांगली होती. म्हणून मग मी म्हटलं, ही मला ना ॲक्च्युली एका मैत्रिणीने सांगितलेली की ही चांगली आहे म्हणून. ती मला बोललेली तू एकदा 10 रुपयाचं पॅकेट घे आणि टेस्ट कर. तर मी काही चहा पित नाही आणि मला मुळातच चहाची टेस्टच कळत नाही. पण मी म्हटलं चला ही घेऊन बघू, म्हणजे सचिन तर सांगेलच त्याचं कसं होती ती. आणि आता सर्वात शेवटी म्हणजे फ्लॉवर. भाज्यांमध्ये आज काही जास्त भाज्या घेतल्या नव्हत्या, कारण मंडईमध्ये ज्या भाज्या मिळतात ना त्याच भाज्या खरंच खूप चांगल्या असतात. इथे पण भाज्या मिळतात चांगल्या, असं नाही आहे की नाही मिळत. पण कधी कधी काय होतं, पूर्ण दिवस त्या भाज्या तशाच असतात आणि बरेच जण म्हणजे वरती खाली निवडून त्या भाज्या ना ज्या चांगल्या असतात ना भाज्या त्या पण खराब व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तिथे तितक्याशा भाज्या चांगल्या नसतात. ज्या ज्या मला चांगल्या वाटल्या ना तेवढ्याच भाज्या मी घेऊन आली. बाकीच्या भाज्या मी आता रोज 2-2 करून कामावरनं येताना घेऊन येईन. कारण मला ना आता येणाऱ्या 2-4 दिवसात ना
थोडंसं असं इव्हनिंगला काहीतरी एकच 1 पॉट मील जी असतं ना तसं काही बनवायचं आहे. कारण तब्येत बरी नसल्यामुळे ना तेवढंच असं जास्त जेवण जात नाही आणि मग सचिनचं पण एकट्याचं जेवण असतं आणि मग मला थोडंसं असं लाईट काहीतरी हवं असतं. मग काय खूप असं जेवण करून उपयोग नाही आहे, म्हणून ना मी थोड्या थोड्या भाज्याच काही ते मला जशा मला लागतील तशा मी घेऊन येईन. कोथिंबीर बघा ही आधीची जी ठेवलेली होती ना ती अजून ताजी आहे बघा. अशा पद्धतीने डब्यात जर व्यवस्थित ठेवली तर चांगली राहते. आज कोथिंबीर नीट करायला पण मला बराचसा वेळ गेला, कारण कोथिंबीर आणि पुदिना नीट करायचा म्हणजे खूप मोठा टास्क होता. कारण इथे ना ज्या कोथिंबीर आणि पुदिन्याच्या वड्या होत्या ना त्या वड्या म्हणण्यापेक्षा जुड्या होत्या. त्यांना अगदी पाण्याने खूप ओल्या ओल्या केलेल्या होत्या. पण मी जसं म्हटलं आम्हाला काही बाहेर परत मंडईत जायचं नव्हतं. जे काही घ्यायचं होतं ते इथूनच घ्यायचं होतं. म्हणून जे कोथिंबीर पुदिना मला जे काही लागणार होतं, म्हणजे जे मी इतर वेळेस जर घेऊन गेली ना मधल्या वेळेस तर मग निवडून वगैरे ठेवायला खूप वेळ जातो. म्हणून त्या गोष्टी मग मी इथूनच घेतल्या आणि त्या पण तशाच होत्या. 10 रुपये जुडी, 12 रुपये जुडी अशाच होत्या. काही खूप म्हणजे काही फरक नव्हता त्याच्यामुळे, म्हणून मग मी त्या तिथूनच घेतल्या. मक्याचे दाणे आज मला सचिन सोलून देणार होता, कारण तो मला अशी जी काही कामं असतात ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हेल्प करत असतो. कारण मला बऱ्यापैकी कमेंट पण येत असते की तू एवढं सगळं खरंच कसं मॅनेज करतेस, आम्हाला सांग. म्हणजे मी तर ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, पण त्याच्या मागे पण थोडीफार मी पण मदत घेत असते. असं नाही की मी पूर्ण काम एकत्र करत असते. जी काही छोटी मोठी कामं आहेत की ज्याते जास्त असं काही तुम्ही म्हणजे बसल्या जागी ही सगळ्या गोष्टी करू शकता, अशी कामं तुम्ही पण तुमच्या फॅमिली मेंबर्सची म्हणजे त्यांना देऊन त्यांची मदत घेऊ शकता. जसं मटार सोलणं आहे, जसं आता पालेभाज्या तर त्यांना जमणार नाही, पण मटार सोलणं आहे, त्याचबरोबर कॉर्न निवडणं आहे, किंवा छोटे मोठे जर तुम्ही एखादी गोष्ट घेऊन आला असेल की जसं वाटाणे होते त्याच्यामुळे कुठे कीड वगैरे आहे का, जसं फ्लॉवर आहे तर फ्लॉवरचा पाठीमागचं देठ चिरून ठेवणे, अशी छोटी मोठी बरीचशी कामं असतात की तुम्ही फॅमिली मेंबरची हेल्प घेऊन तुमच्या कामातला थोडाफार वेळ म्हणजे वाचवू शकता. जरी तुमचा 5-10 मिनिटं वाचला तरी चालेल. पुदिना कधी कधी ना मी असा या बरण्यामध्ये भरून पण ठेवते तर तो छान राहतो. अगदी खूप जास्त मी फ्रीजमध्ये आणून ठेवत नाही, कारण माझा पुदिना ना जास्त दिवस फ्रीजमध्ये राहत नाही. जशी कोथिंबीर राहते ना तशा फ्रीजमध्ये पुदिना माझा अजिबात राहत नाही, त्याच्यामुळे मी खूप जास्त आणत नाही. हा जो डब्बा आहे ना प्लास्टिकचा, तो मी काचेचे कंटेनर वापरायच्या आधी हा माझा प्लास्टिकचा डब्बा होता आणि हा कोथिंबीरसाठीच होता. जर तुम्ही जुनी व्हिडिओ बघितले असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझा हाच जो प्लास्टिकचा डब्बा आहे ना तो तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये मिरच्या आणि कोथिंबीर असे 2 डबे होते. एक मिरचीसाठी आणि मी कोथिंबीरसाठी वापरायचे. आणि याच्यामधले छोटे डबे ते मी लिंबू आणि त्याचबरोबर कधीतरी त्याच्यामध्ये कढीपत्ता अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवायचे. आपण डीमार्टमधनं घेतलेला सेट होता. कॉर्न म्हणजे माझं बाकीचं आवरता सचिनने मक्के पण मला निवडून दिले. ते व्यवस्थित ठेवून घेते आणि मग आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करते. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. संडे असो, सॅटर्डे असो, फ्रायडे असो, वीकली मीलला सुरुवात करायचीच असते. 2 दिवस तब्येत बरी नसल्यामुळे मी काही कामांना सुरुवात केली नव्हती. 2 दिवस म्हणण्यापेक्षा काल पण मला करायचं होतं, पण काल पण नाही शक्य झालं आणि आज मी म्हटलं थोडीफार आपण तयारी करून घेऊ. त्यानेच म्हणजे त्याचा विचार करून जे काही मी थोडंसं सामान आणलं, म्हणजे काही खूप जास्त सामान घ्यायला जायचं नव्हतं आम्हाला, आम्ही काहीतरी वेगळं घ्यायला गेलेलो आणि मग जास्त बाहेर फिरायचं नाही म्हणून मग आम्ही तिथे गेलो आणि एकाच ठिकाणी जे मिळालं तिथेच सगळ्या गोष्टी घेतल्या. जास्त करून तर फ्रुट्सच झाले घेणं, कारण तब्येत बरी नसल्यामुळे म्हटलं फ्रुट्स खाऊया. पण असे फ्रुट्स आणले गेलेत ना की जे सर्दीसाठी चांगले नाही आहेत, पण ते सचिन खाईल आणि बाकीचं जे आणलेलं आहे ॲपल ते मी खाणार आहे, बाकीचं सगळं सचिनसाठी असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. लोणच्याची रेसिपी माझ्या पद्धतीने मी शेअर करते, म्हणजे आईला बघून जी मी शिकलेली आहे तीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याच्या आधी पण मी करवंद म्हणजे मिक्स लोणचंच दाखवलेलं, करवंद, आंबा, लिंबू आणि गाजर असं मिक्स करून दाखवलेलं आणि आता पण आपण मिक्स लोणचंच करणार आहोत. तर तुम्हाला आवडेल ते नक्की ट्राय करून बघा. थोड्याशा क्वांटिटीमध्ये करून बघा, तुम्हाला आवडलं तर अजून मग मोठ्या क्वांटिटीमध्ये करा, कारण मी देखील थोडंच करते. तब्येत अजून बरी नाही झालेली आहे, थोडा 2 दिवस पण आराम झाला. संडे म्हटला आणि सॅटर्डेला मी काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही. छोटासा फक्त आज सकाळचा जो मिनी ब्लॉग होता तोच मी तुमच्याबरोबर शेअर केला आज. आणि आता उद्याच्या मिनी ब्लॉगचीच आता ही म्हणजे मिनी ब्लॉगची तयारी करते, त्याचबरोबर मोठ्या ब्लॉगची पण तयारी करते, कारण तुम्हाला एक दिवस नाही भेटली ना तर मला देखील चैन पडत नाही, म्हणून ते भेटणं खूप गरजेचं असतं.
गरजेचं म्हणण्यापेक्षा एक आता अटॅचमेंट एवढी झाली आहे ना की भेटल्याशिवाय राहत नाही. आणि एक दिवस जरी मला स्वतःला जरी मी व्हिडिओ अपलोड नाही केला ना तरी मला असं चुकचुकल्यासारखं वाटत असतं. आणि मला वाटतं तसंच तुम्हाला देखील वाटत असेल. चला, बाकीचं तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केल्याच आहेत. आता आपण लोणचं बघून घेऊया. लोणच्यासाठी ना आपण जे मिक्स लोणचं करणार आहोत, मी काही फक्त आवळ्याचं किंवा फक्त लिंबूचं किंवा फक्त गाजराचं असं करणार नाही. मी सगळं एकत्र करून लोणचं बनवणार आहे. तर त्याच्या आधी ना सर्वात आधी मी गाजर घेतलं. तर गाजर जर तुम्हाला मिक्स लोणच्यामध्ये वापरायचं आहे किंवा फक्त गाजराचं वापरायचं आहे तर तुम्ही थोडीशी जून गाजरं असतात ना किंवा जी अशी मोठी असतात ना ती घ्या. कारण अगदी तुम्ही पातळ बघून जर घेतली ना तर ती काय होतात, जसे दिवस जातात ना तर ती भरपूर मऊ होत जातात. म्हणजे जसं असं लोणचं आपलं जुनं जुनं होत जातं ना तसं त्याचं ते खूप सॉफ्ट होत जातं. तर त्याच्यामुळे म्हणून थोडीशी जून आणि थोडीशी मोठी बघून घ्या. आणि त्याच्या फोडी करताना ना अगदी छोट्या छोट्या करू नका. जसं बघू शकता तुम्ही इथे मी बऱ्यापैकी मोठ्या केल्यात, अगदी छोट्या छोट्या अशा केलेल्या नाही आहेत. म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बारीक बारीक पण करू शकता. पण मी आधी थोड्याशा मिडियमच ठेवल्यात, अगदी काही बारीक बारीक केलेलं नाही. आणि मी 2 गाजरं घेतली आहेत. म्हणजे जी मी गाजरं आणलेली त्याच्यातली मी 2 बघून घेतलीत. कारण मी अगदी काही खूप जास्त असं लोणचं करणार नाही आहे. तर याच्यामध्ये मी 2 लिंब घेणार आहे. लिंब पण तुम्हाला जशी कापायची आहेत तशी तुम्ही कापा. आता बघा मी जास्त मोठी पण नाही करणार, जास्त छोटी पण नाही करणार आहे. त्याच पद्धतीने मी कापून घेतले. म्हणजे एका लिंबाचे आपण जर 4 भाग करत असू तर मी ते 8 भाग केलेले आहेत. तर अशा पद्धतीने 2 लिंब घेतले. कारण कधी कधी काय होतं, प्रत्येक फॅमिली मेंबर्सना एकाच पद्धतीचं लोणचं आवडत असतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरात असा म्हणजे प्रत्येकजण असं असतोच की कोणाला आंब्याचं आवडतं, कोणाला लिंबाचं आवडतं, कोणाला मिरचीचं आवडतं, कोणाला मिक्स लोणचं आवडतं. तर त्याच्यामुळे मी सगळं एकत्रच करून घालते. म्हणजे जे पाहिजे ते आपण खाऊ शकतो. एक ना मी मिरची टाकणार आहे. ॲक्च्युली काय झालं, गाजर, लिंबू आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आवळा, असे 3च पदार्थ होतात. म्हणून मग मी म्हटलं की एक मिरची टाकूया आपण. मिरच्या ह्याच्यामध्ये ज्या टाकतात ना त्या वेगळ्या टाकतात लोणच्यामध्ये, पण मग मी हीच टाकली. कारण मग म्हटलं मग एकदमच 3च पदार्थ होतात, 3 पदार्थांचं लोणचं नको. म्हणून मग मी मिरची पण टाकली. म्हणजे 4 पदार्थांचं मिळून लोणचं बनेल. तर आवळे पण मी कापून घेतलेत बघा. आणि ना ॲक्च्युली हे वेळीवर कापले गेले ना तर खूप छान कापले जातात. आता माझ्याकडे विळी आहे पण मला तेवढी विळीची आता सवय राहिली नाही आहे. आईकडे होती तेव्हा आम्ही सगळं वेळीवरच करायचो. इथे आल्यानंतर मी हे सगळं असं चॉपिंग बोर्डवर कटिंग वगैरे करणं शिकले. नाहीतर आमच्याकडे कंटिन्यू वेळीच असायची. म्हणजे कुठल्या गोष्टीला आम्ही असं चॉपिंग बोर्ड वापरून असं काही करायचं नाही. माझ्या आईकडे अजूनही चॉपिंग बोर्ड नाही आहे. तिला जमत नसलं तरी ती खाली बसून विळीवरच सगळं चिरते. तर बघा इथे आपण हे जे घेतलेले 4 पदार्थ मिक्स करून घ्यायचे. आणि याला ना सर्वात आधी आपण काय करणार आहोत माहिती आहे, थोडीशी हळद घेणार आहोत, एक अर्धा चमचा. आणि त्याच्यामध्ये ना मी एक मोठा चमचा मीठ टाकणार आहे. आणि हे मीठ टाकून ना आपल्याला छान हे मिक्स करून एक 10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. कारण हे 10 मिनटं जर तुम्ही असंच ठेवलं ना तर याला छानपैकी पाणी सुटेल. आणि मग आपण याच्यामध्ये जो लाल मिरची पावडर वगैरे टाकणार आहोत ना ती याला छान मिक्स होईल. म्हणजे मसाला खूप चांगला लागला जातो. कारण जर आपलं तुमचं हे जे काही आतमधले पदार्थ सुके असतील आणि मग मिरची पावडर टाकली तर तेवढी अशी जास्त लागणार नाही. आता बघा मीठ छानपैकी सगळ्याला लागलं, त्याला पाणी सुटलं. आता याच्यामध्ये आपण राईची डाळ घालणार आहोत. राईची डाळ नसेल तर तुम्ही नॉर्मल जी राई असते ती वापरली तरी चालेल, किंवा ती तुम्ही मिक्सरला लावली आणि थोडीशी चाळून घेतली तरी चालेल. आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे मी, कमी तिखटाची लाल मिरची पावडर टाकली. याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि जे आपण तेल गरम करून थंड करायला ठेवलेलं ना ते याच्यामध्ये 2-3 चमचे टाकायचं. म्हणजे फक्त हे मिक्स होईपर्यंत, अगदी पूर्ण एकदमच याच्यामध्ये ओतून मग डायरेक्ट आपण हे सगळं जे केलं आहे ते बरणीत भरून ठेवायचं नाही आहे. त्याची पण पद्धत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लोणचं बरणीत भरताना पण ना आपल्याला काही गोष्टी लागणाऱ्या आहेत. तर इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे. जी आपण मेथीची डाळ वापरलेली ती ठेवलेली आहे. आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वापरा, नाही वापरलात तरी चालेल. बरणीच्या खाली मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आणि याच्यावरतीच परत आपण जे मेथीचे दाणे आहेत ते टाकणार आहे. आणि लसूण टाकणार आहे, 4 साईडला 4 आणि मध्ये 1. लसूण खरंच खूप सुंदर लागतो, तुम्ही एकदा वापरून बघा.
आता याच्यामध्ये एक लेअर आपण हे जे तयार केलेलं लोणचं आहे ते ठेवणार आहोत. त्याच्यावरती मग आपण तेल ओतायचं आहे. तेल पण आपण सगळ्या साईडने ओतून घ्यायचं आहे. परत मेथीचे दाणे, थोडीशी जी आपण लसूण सोलून ठेवलेली ती टाकायची. याच्यावरती व्यवस्थित चारी बाजूने जाईन असं थोडं थोडं तेल ओतून घ्यायचं. आता याच्यावरती परत आपण लेअर करायचा. एक लेअर केल्यानंतर परत आपण त्याच्यावर मेथीचे दाणे, त्याचबरोबर लसूण आणि परत त्याच्यावरती तेल, अशा पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या वेळाने म्हणजे थोड्या थोड्या अंतराने एक एक लेअर करून बाजूला थोडीशी मेथीचे दाणे आणि थोडीशी लसूण असं टाकायचं आणि मग ते छानपैकी तेलाचं पूर्ण सगळीकडे ओतून व्यवस्थित ठेवून घ्यायचं. म्हणजे सगळं क्लीन करून घ्यायचं. म्हणजे जर कुठे आजूबाजूला कडेला लागलं असेल तर ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आणि मग सर्वात शेवटी याच्यावरती ना मग म्हणजे जो काही सर्वात शेवटचा जो असेल ना त्याच्यावरती आपण थोडंसं परत मीठ टाकणार आहोत. आणि मिठाने वरती व्यवस्थित जर लावलं ना तर मग लोणचं खराब होण्याचे पण चान्सेस नसतात. म्हणजे जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे जोपर्यंत तुमचं लोणचं मुरत नाही तोपर्यंत ते मीठ वरती तसंच ठेवायचं. म्हणजे आता ही माझी पद्धत आहे. माझी पद्धत म्हणण्यापेक्षा आईची पद्धत आहे. ती ज्या पद्धतीने घालते लोणचं त्याच पद्धतीने मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं. बघा असं मीठ ठेवलं आहे मी आणि आता हे झाकण लावून तसंच ठेवून देणार आहे. हे जे तेल उरलेलं आहे ते मी उद्या सकाळसाठी वापरणार आहे. जसं जसं लोणचं खाली मुरत जाईल आणि त्याच्यामध्ये तेल कमी कमी वाटत गेल्यानंतर आपण हे तेल अशा पद्धतीनेच ओतायचं आणि इथे आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता मला जेवणाची पण सुरुवात करायची. आज छोले करायचे आणि जसे आपल्याकडे जे वाटपातलं करतात ना तशाच पद्धतीने मी करते. काही काही जण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करते तर मला तसं जमत नाही. छोले मी एकाच पद्धतीने करते. जशी वाटाण्याची उसळ करतात ना मी तशीच करते. तर त्याचं कुकर लावून घेईन आणि मग बाकीच्या जेवणाची तयारी करेन मी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक व्हिडिओमधनं काहीतरी वेगवेगळं किंवा माझा जो एक्सपिरियन्स असतो तो तुमच्याबरोबर शेअर करत असते मी नेहमी. आणि आज जे लोणचं दाखवलं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. तर जेव्हा आंब्याचा सीझन असतो तेव्हा आंबे, करवंद असं सगळं टाकलं ना की अजून छान होतं लोणचं. आणि मिक्स लोणचं खायला तर सगळ्यांना आवडतंच. फक्त आवळ्याचं करायचं असेल तर फक्त अशा पद्धतीने पण तुम्ही आवळ्याचं करा. बरेच जण काही जण वाफवून करतात पण अशा पद्धतीने वाफवून न घेता तुम्ही कराल ना तर चांगलं आहे. लिंबू पण काही जण बऱ्याच वेळा वाफवून वगैरे पण घेतात आणि मग लोणचं करतात. पण मला असं आवडतं जेवढं जास्त ते मुरेल ना तेवढं छान लागेल. आणि आता तर काही लगेच खाल्लं जाणार नाही कारण मुरल्याशिवाय त्याला टेस्ट नाही येणार. तर म्हणून ते आता मुरत राहील छानपैकी. मी इथेच ठेवलंय कारण रोज सकाळी ते बघता येईल. म्हणजे सकाळी आंघोळ झाली की मग त्याला मी हात लावेन आणि त्याच्यावरती म्हणजे कितपत ते खाली बसलंय त्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं तेल पाहिजे असेल तर आपण तेल टाकायचं. कारण सुरुवातीलाच खूप जास्त तेल टाकायचं नाही कारण मग नंतर लोणचं खाल्लं जातं आणि मग तेल सगळं तसंच राहून जातं. तर चला आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला आवडला असेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.